शिंदेंच्या शिवसेनेकडून भर लोकसभेमध्ये वर्षा गायकवाडांना ऑफर। काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करतो, तुम्हाला इथं काँग्रेस पक्ष बोलण्याची संधी देत नाही, तुम्ही एनडीए मध्ये या। नरेश म्हस्केंची वर्षा गायकवाडांना ऑफर। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील 2 आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर। दोघांविरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण। अकोल्यामध्ये बनावट जन्मदाखले सादर करणाऱ्या 13 जणांविरोधात गुन्हे दाखल। नायब तहसीलदार स्वप्नाली काळेंच्या तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद। कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी हत्यारबंद बंदोबस्त द्या, परभणीतील उपप्राचार्य विजय घोडकेंची मागणी। कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या नादामध्ये आमचा संतोष देशमुख होऊ शकतो, विजय घोडकेंकडून भीती व्यक्त। पंतप्रधान मोदी 12 आणि 13 फेब्रुवारीला अमेरिकेत घेणार ट्रम्प यांची भेट। ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये येण्याचं निमंत्रण दिल्याची परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची माहिती। ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर मोदींसोबत पहिलीच भेट। ब्राझीलमधील मिनास गेराईस इथं झालेल्या लिलावामध्ये आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जातीची गाय विकली गेली 40 कोटींना। या गायीचं नाव व्हिएटिना 19 असं असून वजन 1101 किलो आहे। ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली। चारधाम यात्रेसाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार। यावर्षी 60% नोंदणी ऑनलाईन तर 40% ऑफलाईन असेल। बद्रीनाथचे दरवाजे 4 मे रोजी उघडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।